सर्वांना नमस्कार. आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एक ठिकाण तुम्हाला दाखवण्यात येईल की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण तालुका आरवली गावापासून अवघ्या 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर एक राजेवाडी म्हणून गाव आहे, जिथं केदारलिंग हे मंदिर आहे. आणि तिथं पाहण्यासारखं जर बघितलं तर तिथं गरम पाण्याचे कुंड आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघतो की गार पाण्याचे कुंड, शुद्ध पाण्याचे, घाण पाण्याचे असे असतात, पण गरम पाण्याचे कुंड हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर ते दाखवत असताना माझ्या पाठीमागची बाजू आणि माझ्या समोरची बाजू हे बघा. मी आता ह्या बाजूला जे बोट केलं आहे ते जे आहे ते गार पाणी येत आहे आणि तिथूनच हा गरम पाण्याचा झरा आहे. हे बघा, त्याची वाफ दिसते, हे गरम पाणी आहे आणि हे तर गार पाणी, हे दोन्ही मिक्स झालेले आहेत. याचबरोबर मी हा कॅमेरा सरळ फिरवतो तर ही वाफ दिसते तुम्हाला. ही वाफ जी आहे ही गरम पाण्याची वाफ आहे. हे दिसते का वाफ? ही गरम पाण्याची वाफ आहे. इकडे थंड पाणी आहे. आता हे नेमकं येतं आहे कोणत्या कुंडातून ते मी तुम्हाला दाखवतो. ते समोर जर गेलं तर हे गरम पाण्याची कुंड आहे. तर हे बघू शकताय, ही वाफ आहे आणि हे जे पाणी आहे हे गरम आहे. ह्या कुंडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे 12 महिने इथं गरम पाणीच राहतं. अक्षरशः तुम्हाला ते जे दिसतंय ते उकळलेलं पाणी आहे. म्हणजे खूप गरम पाणी आहे, उकळते पाणी, त्याचे बुडबुडे आहेत. हे तुम्ही बघू शकताय. खूप सारं असं आपल्या वैभव या महाराष्ट्रामध्ये आहे जे निसर्गानं बनवलेलं आहे. हे पहा, गरम पाणी. आणि ते जे समोर दिसतंय ते केदारनाथ हे मंदिर आहे. तेही तुम्हाला मी जवळून दाखवतो. आता आपण चाललेलो आहे समोर खूप असे प्राचीन मंदिर, ज्या या आरवली गावामधून 7 ते 8 किलोमीटर या अंतरावर आहे. गावाचं नाव काय आहे? आरवली नावाचं गाव आहे. त्याच्या पुढं राजेवाडी म्हणून गाव आहे, तेही तुम्हाला दाखवतं. खूप प्राचीन मंदिर आहे. हे बघा, हे महादेवाचं नंदी. तिथून हे मंदिर आता मोडकळीस आलेलं आहे, पूर्ण म्हणजे पडलेलंच आहे. गावातल्या लोकांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. तर ह्या गावचा बोर्ड दाखवतो पहिला तुम्हाला. केदारनाथ ग्रामदेवता मंदिर, राजवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा रत्नागिरी. म्हणजे तालुका हा संगमनेर आहे, चिपळूण नाही. तुम्हाला आतून मंदिर दाखवतो. अवश्य एक दिवस सर्वांनी भेट द्या. मूळ महापुरुष. आत गेल्या गेल्या मूळ महापुरुष यांचं दर्शन सोबत हे केदारलिंग, वरद सोबत श्री मानाई, श्री इटलाई अशी बरेच इथे कोणतरी देव आहे, नाव गेलेलं आहे त्याचं, वाघजाई. असं खूप छान मंदिर आहे. प्राचीन मूर्त्या दिसतात. ह्या अलीकडच्या मूर्त्या नाही आहेत, खूप जुन्या मूर्त्या आहेत. बहुतेक ज्यावेळी मंदिर इथं पडलं असेल त्यातल्याच मूर्त्या काढून इथे लावलं असेल. सोबत हा त्यांनी सभागृह वगैरे असा बांधलेला आहे. म्हणजे जीर्णोद्धार केला असेल.
असं आहे. तरी खूप छान वाटलं. अगदी हायवेला लागून जो मुंबई गोवा हायवे आहे, त्या हायवेपासून फक्त 10 मीटरवर हा रस्ता आहे. खूप छान असे स्थळ आहे. अवश्य सर्वांनी भेट द्या.